नमस्कार, मी कल्पना तुमचे नवीन एक व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। चला आता इथे बघा, पोल्ट्रीमधल्या सगळ्या कोंबड्या आपल्या संपलेल्या आहे। त्याच्यानंतर कोंबड्या संपल्यानंतर आपल्याला पूर्ण जे खत असतं कोंबड खत ते पूर्ण काढावं लागतं बाहेर, किंवा आम्ही विकूनच देतो डायरेक्ट। आता त्याच्यानंतर आहे ना ते झाडून घ्यायचं पूर्ण शेड। त्याच्यानंतर आता इथे बघा, आपले नवीन पिल्लं टाकायचे आधी आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। आता पूर्ण ह्या ताडपत्र्या आपल्याला वरच्या किंवा बाजूच्या सगळ्या धुवून घ्यायच्या। त्याच्यानंतर आहे ना खालचं आपल्याला झाडू मारलेला असला तरी पण आपल्याला हे धुवावंच लागतं प्रत्येक 1.5 महिन्यानं। जेव्हा जेव्हा आपल्या कोंबड्या संपल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने साफ करावं लागतं। आता इथे बघा, वरचं धुवून झाल्यानंतर आहे ना इथे बघा ह्या पद्धतीने असं खालचं पण धुवून घ्यायचं आणि पूर्ण झाडू मारून बाहेर काढायचं हे। त्याच्यानंतर सुकल्यानंतर आपल्याला याला चुना मारावा लागतो। चुना मारल्यानंतर जागा सुकते आणि जे भांडे वगैरे सगळे बाहेर काढलेले असतात, ते धुतलेले वगैरे असतात, ते पूर्ण याला छान पद्धतीने लावून द्यायचे। सगळी लाईटीची वगैरे सगळी सोय आपल्याला पहिलेच करावी लागते। बघू शकता इथे बघा पिल्लं आलेले आहे आणि पूर्ण व्यवस्थित पहिले साफ केल्यानंतरच आपल्याला पिल्लं टाकावे लागतात। आता रात्रीचे हे पिल्लं 3 वाजता आलेले आणि हे पिल्लं 6000 आहे। आता ह्या पद्धतीने बघा आपल्याला गोल राऊंड करायचा आणि त्या राऊंडमध्ये खाली ना सर्वात पहिले पेपर घालावे लागतात, म्हणजे न्यूजपेपर टाकावे लागतात, इंग्लिश पेपर लागतो, तो पेपर पसरवून द्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हे भाताचं तूस टाकलेलं असतं, कारण का ते पिल्लांचे पाय खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे हे पेपरवर आपल्याला पिल्लं 2 दिवस ठेवावे लागतात। त्याच्यानंतर आहे ना पिल्लं यायच्या आधीच आपल्याला ही सगळी तयारी करावी लागते। आता बघा, रात्री 3 वाजता पिल्लं आले, त्याच्या आधीच आम्ही संध्याकाळी जेवणाच्या आधी आपल्याला कोंबडीला किंवा ह्या पिल्लाला आहे ना पहिल्यांदा गुळाचं पाणी द्यावं लागतं। तर ते गुळाचं पाणी कसं द्यायचं एवढ्या पिल्लांना, तर ते मोठ्या टिपाडामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2-3 किलो गूळ टाकून ठेवायचं आणि तो पूर्ण विरघळला पाहिजे आणि ते पाणी बघा ह्या व्हाईट भांड्यामध्ये ओतायचं। पिल्लं तिकडनं गाडीतून उतरवल्या हे गुळाचं पाणी पिलं पाहिजे। आता इथे बघा तुम्हाला एकदम हळूवार दाखवते, हे बघा खाली पेपर टाकलेला आहे, त्याच्यावरती हे भाताचं तूस टाकलेलं आहे। आता हे पिल्लं याच्यावरती ठेवलेले आणि खूप नाजूक असतं, हे बॉयलर पिल्लं आहे। त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा असा ग्रुप केला ना, म्हणजे याच्यामध्ये ना असे ग्रुप ना जास्त म्हणजे गर्दी होत नाही, म्हणून असे थोडे थोडे करून आहे ना याच्यामध्ये अशी सोडावी लागतात आणि पिल्लं घेताना आपल्याला पिल्लं मोजूनच घ्यावे लागतात। तेवढ्या रात्रीचे आपल्याला पिल्लं पण मोजावे लागतात आणि ह्या गाड्या आहे ना लांबून येतात, कर्नाटककडून येतात ह्या गाड्या आणि ते दिवसभर काही नाहीत आणि रात्रीचे ह्या गाड्या सुरू झाल्या हायवेला की मग त्यांचे सारखे फोन वगैरे चालू असतात आपल्याला की कोणत्या रस्त्याने यायचं कुठे, कारण का त्यांना रस्ते वगैरे काहीच माहीत नसतं, पण ते कंपनीकडनंच हे आम्हाला पिल्लं देतात। आता आम्ही काय करतो, आमचं स्वतःचं लाईट किंवा स्वतःची पोल्ट्री, पाणी आणि आम्ही सांभाळणार या पद्धतीने आम्हाला मग ते लोक पिल्लं देणार, कंपनीवाले खाद्य पण ते देणार आणि कोंबडी आता हे पिल्लं बरोबर 40 दिवसाचे झाले त्याच्यानंतर तिकडनंच कंपनीकडनं गाड्या येतात आणि हे पिल्लं किंवा ह्या कोंबड्या मोठ्या झाल्यानंतर घेऊन जातात। आता ह्या कोंबड्या पण एकदम डायरेक्ट गाडीचंच वजन होतं। आता इथे बघा हे 1 दिवसाचे पिल्लं आहे। आता इथे बघा 2 दिवस झालेले आहे आणि 2 दिवसानंतर आहे ना पेपर काढून घेतलेले, हे बघा। आता इथे ना हे लाल कलरचं भांडं दिसतं, याच्यामध्ये त्यांना खायला टाकलेलं आहे आणि व्हाईट कलरचं दिसतं, त्याच्यामध्ये त्यांना पाणी। आता इथे अजून भांडे ना वरती दोरीला बांधलेले नाही, तर हे भांडे ना ऑटोमॅटिक दोरीवरती अशी खाली वडली का हे भांडे वरती जातात। जसे जसे ह्या कोंबड्या उंची वाढते त्यांची किंवा मोठे होतात पिल्लं हे, तसं तसं हे भांडे आपल्याला वरती घ्यावे लागतात। आता इथे त्यांची खूप काळजी घ्यावी लागते ते पण सांगते। आता बघा पिल्लं आल्यानंतर आपल्याला रात्रभर झोपावंच लागत नाही, झोपलं तरी कसं 2-3 मुलं असतात ते आळूपाळीनं जागरण करावं लागतं, कारण का एक ठिकाणी जर गोळा झाली आणि थंडी असते गावाला तुम्हाला माहीतच आहे
आणि थंडीमुळे ना ते एक ठिकाणी जर गोळा झाले तर ते असे एकमेकावरती चढतात आणि ते लगेच उलटे पडतात आणि लगेच मरतात. त्याच्यामुळे ना त्यांना एकदम गोळा होऊन द्यायचं नाही, ही पण खूप काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर त्यांना खूप उष्णतेची खूप गरज असते, ऊब खूप लागते त्यांना. प्रत्येक ठिकाणी खूप लाईटीची गरज असते त्यांना. आणि बघा लाईट पण गेली नाही पाहिजे. लाईट गेली तरी पण दुसरी इन्व्हेटरची सोय करावीच लागते आणि आमचं पण इन्व्हेटर आहेच. लाईट गेली का लगेचच, नाही तर ते खूप ओरडतात, खूप चिवचिव करतात. आता त्याच्यानंतर आहे ना लाईटीच्या झाल्यानंतर त्यांना आहे ना खूप म्हणजे खूप थंडी असते गावाकडे, त्याच्यामुळे ताडपत्र्यांची खूप गरज असते. बघा 2-3 ताडपत्रे आजूबाजूला